प्रेम जर दगडात कोरता आलं असतं तर त्याचं सर्वांग सुंदर उदाहरण म्हणजे ताजमहल. आग्रा उत्तर प्रदेश येथे वसलेला ताजमहल हा केवळ ऐतिहासिक वास्तू नाही आहे, तर तो एक अमर प्रेमाचं प्रतीक आहे. मुघल सम्राट शहाजहान यांनी आपली प्रिय पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ इसवी सन 1632मध्ये ताजमहालचे बांधकाम सुरू केले. हे भव्य स्मारक उभारण्यासाठी सुमारे 20,000 कारागीर जवळपास 20 वर्ष मेहनत घेत होते. तेव्हा हा असा सुंदर ताजमहल तयार झालेला आहे. ताजमहल पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेला आहे. या संगमरवरावर केलेले अत्यंत छान असे कोरीव काम, फुलांची नक्षी, पुराणातील आयती यामुळे ताजमहल अजूनच अद्भुत दिसतो. सूर्योदय, दुपार आणि चंद्रप्रकाशमध्ये ताजमहालाचे रंग बदलतात. ज्यावेळेस आम्ही सकाळी गेलो तेव्हा थोडंसं धुकं होतं, त्यामुळे तो असा अस्पष्ट दिसत होता ताजमहल. पण जसं जसं तिथं टाईम स्पेंड केला, ऊन आल्यानंतर तो थोडासा वेगळा दिसायला लागला आणि जेव्हा जास्त ऊन पडलं त्यावेळेस तर मात्र तो चमकायलाच लागला. अशा प्रकारे हे ताजमहालाचे रंग बदलतात. आम्ही सोबत आमच्या गाईड घेतलेला होता, कारण कुठेही आपण ऐतिहासिक वास्तू ज्यावेळेस बघतो त्यावेळेस गाईड असणं फार गरजेचं असतं. म्हणजे ते आपल्याला सगळी माहिती देतात आणि आपल्यालाही छान वाटतं. किंवा आपण फक्त आपणच गेलं तर आपण काय करतो, ताजमहल बघतो, म्हणजे ताजमहल असो किंवा कुठली ऐतिहासिक वास्तू असो ती बघतो आणि निघून येतो. मग त्यातले बारकावे पण आपल्या लक्षात येत नाही किंवा आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसते. त्यासाठी गाईड घेणं गरजेचं आहे आणि गाईड हा घ्यावा असं मला तरी वाटतं आहे. कारण हा रंग बदलणारा ताजमहल पौर्णिमेचं जे चंद्र असतो त्यावेळेस तर खूप छान दिसतो असं ते सांगतात, की त्यावेळेस तिकीट पण जास्त असतं आणि त्यावेळेस हा ताजमहल फक्त रात्रीचाच उघडला जातो, म्हणजे ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांच्यासाठी. ताजमहल बघताना खरं तर खूप छान वाटतं. 2-3 तास कसे निघून जातात हे कळतसुद्धा नाही. ताजमहलच्या मागेच वाहणारी यमुना नदी आहे आणि नदीचं सौंदर्य पण इतकं छान आहे. वेगवेगळे पक्षी तिथं दिसतात आपल्याला आणि या नदीमुळे या वास्तूची सौंदर्य अजूनच छान दिसतं आणि आपल्याला खूप नजारा बघायला छानच वाटतं. ताजमहालाला प्रेमाचे स्मारक म्हटले जाते, कारण ताजमहल हा जगातील जे नवीन 7 आश्चर्य आहे त्यापैकी एक मानला जातो. ताजमहालाचा इतिहास म्हणजे काय आहे तर प्रेमाची अद्भुत कथा. थोडंसं तिथं रिन्युएशन पण चाललेलं होतं वरती, ते दिसतंय. आणि हा ताजमहल जो केमिकलनी वॉश केला जातो त्यामुळे थोडंसं जे संगमरवर आहे त्यामध्ये थोडासा फरक जाणवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.